अमेरिकेमध्ये 20 मार्च 1856 मध्ये फिलाडेल्फिया या ठिकाणी झालेला आहे. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सुरुवातीला एका कंपनीमध्ये यंत्र कामगार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली आणि त्यानंतर 3 वर्षांनी एफ.डब्ल्यू. टेलर यांनी मिडव्हेल स्टील वर्क्स या कंपनीमध्ये यंत्रकार एक मेकॅनिक म्हणून आपल्या कामाला पुन्हा सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, मिडव्हेल स्टील कंपनीमध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर एक मेकॅनिक, एक यंत्र कामगार म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर एफ.डब्ल्यू. टेलर यांनी टाईमकीपर, फोरमन, कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता या पदापर्यंत त्यांना बढती मिळत गेली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये 2001च्या दरम्यान बेथलहॅम स्टील वर्क्समध्ये एफ.डब्ल्यू. टेलर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली गेली. पण 1906च्या दरम्यान बेथलहॅम स्टील कंपनी किंवा वर्क्स ही कंपनी काही श्रीमंत व्यक्तींनी विकत घेतली असल्यामुळं एफ.डब्ल्यू. टेलर यांना त्या ठिकाणी या कंपनीतून त्या ठिकाणी सुट्टी दिली गेली किंवा त्यांना त्या ठिकाणी कामावरून त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं आणि 1906 नंतर ते 1915 पर्यंत एफ.डब्ल्यू. टेलर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ते शास्त्रीय व्यवस्थापनाच्या विकासासाठी किंवा शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये योगदान देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं, खर्च केलेलं आहे. एफ.डब्ल्यू. टेलर हे सुरुवातीला एका छोट्या कंपनीमध्ये यंत्रकार म्हणून कामाला लागले. त्यानंतर मिडव्हेल स्टील वर्क्स या कंपनीमध्ये ते यंत्रकार किंवा मेकॅनिक म्हणून कामाला लागले. त्यानंतर बेथलहॅम स्टील कंपनीमध्ये त्यांनी आपली काही दिवस त्या ठिकाणी सेवा केली. या आपल्या नोकरीच्या काळामध्ये त्यांनी उद्योग संस्थेमध्ये अनेक प्रयोग केले, अनेक निरीक्षणं नोंदवली आणि त्यावरून त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाचे नियम विकसित केले. टेलर यांनी शास्त्रीय किंवा वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे, प्रयोग सादर केले. टेलर यांचा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता हा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोन होता. एफ.डब्ल्यू. टेलर यांनी हेनरी फ्युएल यांच्या नंतर व्यवस्थापन शास्त्रामध्ये जे शास्त्रीय दृष्टिकोन मांडला, व्यवस्थापन शास्त्रातील त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारामुळं आणि व्यवस्थापन शास्त्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं या सर्वामुळे त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी रिकाम्या जागेमध्ये विचारलेला असतो की टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाचे काय म्हटलं जातं, जनक असे म्हटले जाते. तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहावं लागेल एफ.डब्ल्यू. टेलर, फ्रेडरिक विन्सलॉ टेलर असं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. पण बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी चुकून शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून आपण त्या ठिकाणी हेनरी फ्युएलचं सुद्धा काय करतो, नाव चुकून लिहितो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून हेनरी फ्युएल यांना ओळखलं जातं. तर शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून एफ.डब्ल्यू. टेलर यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. हा दोन्ही मधला फरक तुम्ही काय केला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे. बघा, एफ.डब्ल्यू. टेलर यांचा जो दृष्टिकोन होता हा दृष्टिकोन फक्त कारखान्यातील उत्पादन वाढावं, उत्पादन वाढावं एवढ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करावा असा त्यांचा दृष्टिकोन नव्हता. तर एफ.डब्ल्यू. टेलर यांच्या मतानुसार कारखान्यातील उत्पादन वाढावे एवढ्यासाठीच नाही तर व्यापकदृष्ट्या सर्वत्र औद्योगिक कार्यक्षमता वाढावी म्हणून उद्योग संस्थांचे व्यवस्थापन
हे शास्त्रीय तत्वांच्या आधारे करणे आवश्यक आहे. शास्त्रीय तत्वांच्या आधारे करणे आवश्यक आहे. म्हणजे टेलर यांनी असं प्रतिपादन केलं की उद्योग संस्थेमध्ये फक्त किंवा कारखान्यामध्ये फक्त वस्तूंचं उत्पादन वाढावं यासाठीच शास्त्रीय तत्वांचा अवलंब करावा असं नाही, तर संपूर्ण औद्योगिक जगतामध्ये सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी औद्योगिक कार्यक्षमता वाढावी, उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी चुका आणि शिका किंवा रोल ऑफ थंब यासारख्या पद्धतीचा वापर न करता प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोन काय केला पाहिजे, वापरला पाहिजे. म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वांचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन F.W. टेलर यांनी सांगितला. आणि त्यानंतर किंवा त्यांच्या बरोबरीनं त्यांचे जे शिष्य होते फ्रँक गिल्बर्ट ग्रँट किंवा इतर जे त्यांचे शिष्य होते की ज्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये काय केलेलं योगदान दिलेलं आहे, या सर्वांनी शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वाचा प्रसार हा अमेरिका आणि युरोप खंडामध्ये त्यावेळी करण्याचा काय केलं किंवा हिरिहिरीनं करण्याचा काय केला प्रयत्न केलेला होता. बघा, F.W. टेलर यांना अमेरिकेमध्ये मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. F.W. टेलरना अमेरिकेमध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाच्या त्यांच्या विचारधारेमुळे, शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळं, त्यांच्या योगदानामुळं अमेरिकेमध्ये त्यांना मॅनेजमेंट गुरु असं सुद्धा काय केलं जातं, म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, F.W. टेलर यांचा हा जो व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे हा वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे आणि त्यानुसार निर्णय घेताना किंवा समस्यांचे निराकरण करताना शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करणे याचा यामध्ये काय होतो, समावेश होतो. F.W. टेलर यांच्या मते व्यवसाय संघटनेमध्ये कोणतीही समस्या सोडविताना किंवा व्यवसाय संघटनेमध्ये कोणतंही काम करताना चुका आणि शिका किंवा रोल ऑफ थंब म्हणजे पूर्वी जसं आहे तसं किंवा विना कटकट विना सायास काम पार पडेल या पद्धतीचा वापर करू नये किंवा काम करत असताना काम करत शिकता येईल आणि ते काम होईल या पद्धतीचा व्यवसाय संघटनेमध्ये काय करू नये, वापर करू नये. किंवा अगदी अंगुठा पद्धतीचा व्यवसाय संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम करताना किंवा समस्या सोडवताना काय करू नये, विचार करू नये. तर त्याऐवजी ती समस्या का निर्माण झाली, त्याचे कारण काय, त्या समस्येचे काय परिणाम होतील, ती समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता वापरता येईल आणि ती समस्या कशी सोडवता येईल याचा शास्त्रीय पद्धतीने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे, असं मत F.W. टेलर यांनी काय केलं होतं, मांडलेलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, F.W. टेलर यांनी अनेक प्रबंध, अनेक शोध निबंध आणि व्यवस्थापनशास्त्रामध्ये अनेक प्रकारची काय केली पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांच्या द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्व या पुस्तकामध्ये 1911 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि 1912 या पुस्तकाला अमेरिकन सरकारनं किंवा अमेरिकेमध्ये एक चांगलं पुस्तक, व्यवस्थापनशास्त्रातलं एक चांगलं पुस्तक म्हणून त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. तर द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये F.W. टेलर यांनी आपले हे जे शास्त्रीय व्यवस्थापनाचे विचार आहेत ते विचार त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा काय केलेला प्रयत्न केलेला आहे. तर F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाची अगदी साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. तर F.W. टेलर यांच्या मते शास्त्रीय किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे F.W. टेलर यांचं असं मत आहे की व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापनाला आपल्या हाताखाली ज्या व्यक्ती काम करतात त्या व्यक्तींनी नेमकं काय करावं हे त्या व्यक्तींना माहीत असलं पाहिजे आणि याशिवाय त्या व्यक्तींनी ते काम करत असताना सर्वोत्कृष्ट मार्गाचा वापर करून सर्वोत्कृष्ट काम केले पाहिजे आणि ते काम कमीत कमी खर्चामध्ये काय केले पाहिजे, पूर्ण केले पाहिजे. या गोष्टींचा शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये काय होतो,
अंतर्भाव होतो किंवा समावेश होतो. अशी साधी सोपी आणि अगदी 2 ओळीची काय केलेली त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पुढे जाऊन FW टेलर यांनी जी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्व मांडली आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची जी तत्व मांडलेली आहेत त्या तत्वांचा या ठिकाणी आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. पूर्वी ही 4 तत्व सांगितली गेली होती किंवा 4 तत्वांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करत होतो. पण नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार या 4 तत्वांचंच थोडंसं विभाजन करून ही तत्व काय केले 6 विभागामध्ये किंवा 6 काय केले तत्व तयार केली गेलेली आहेत. तर या 6 तत्वांचा आपल्याला या तासामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी काय करायचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, FW टेलर यांनी व्यवस्थापनाची किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाची जी तत्व सांगितली या तत्वामधलं जे पहिलं तत्व आहे, व्यवस्थापन हे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. व्यवस्थापन हे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीप्रमाणे पाठीमागे आपण पाहिल्याप्रमाणे व्यवस्थापन शास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. व्यवस्थापन शास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे शास्त्राचे 2 भाग पडतात, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. तर व्यवस्थापन शास्त्र हे सामाजिक शास्त्राच्या शाखेमध्ये मोडतं. सामाजिक शास्त्राच्या शाखेमध्ये मोडतं. तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र यासारखी जी शास्त्र आहेत की ज्यांचे नियम, ज्यांची तत्व ही कधीही बदलत नाहीत, अशा सर्व शास्त्रांचा समावेश आपण कशामध्ये करतो? नैसर्गिक शास्त्रामध्ये करतो. तर व्यवस्थापन शास्त्र हे गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या शास्त्रासारखे नैसर्गिक शास्त्र नाही. नैसर्गिक शास्त्रामधील नियम, सिद्धांत हे कधीही बदलत नाहीत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे व्यवस्थापन शास्त्र आहे हे व्यवस्थापन शास्त्र हे सामाजिक शास्त्राच्या शाखेमध्ये मोडतं. त्यामुळे व्यवस्थापनाचे जे नियम आहेत, व्यवस्थापनाचे जे सिद्धांत आहेत ते परिस्थितीनुसार किंवा काळाच्या प्रवाहामध्ये त्याच्यामध्ये काय होतात, थोडे थोडे बदल करावे लागतात. काळाच्या प्रवाहामध्ये काय करावे लागतात, त्यामध्ये थोडे थोडे बदल करावे लागतात. व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह येत असतात आणि या विचार प्रवाहानुसार व्यवस्थापनाच्या या नियमामध्ये, व्यवस्थापनाच्या या सिद्धांतामध्ये आपल्याला थोडे थोडे काय करावे लागतात, बदल करावे लागतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक याचं साधं उदाहरण पाहता येईल की पूर्वीच्या काळी वस्तूची खरेदी आणि विक्री करण्यासाठी ग्राहक आणि विक्रेता हे समोरासमोर येत आणि खरेदी विक्रीचा व्यवहार काय करत असत, पूर्ण करत असत. परंतु आज जर बाजारपेठेमधली परिस्थिती पाहिली तर आज बाजारपेठेमध्ये परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. व्यवस्थापनामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, थोडंसं आपल्याला बदल झालेला दिसून येईल. मग आज नेमकी खरेदी विक्रीची काय परिस्थिती आहे? आज सुद्धा ग्राहक आणि विक्रेता समोरासमोर येऊन त्या ठिकाणी वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री करतातच. पण त्याबरोबरीनंच आज ऑनलाईन पद्धतीने हे वस्तू आणि सेवांची काय केली जाते, खरेदी विक्री केली जाते. ऑनलाईन पद्धतीने वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. आपण ऑनलाईन मालाची मागणी करतो आणि ही मागणी केल्यानंतर त्या विक्रेत्याचा किंवा त्या कंपनीचा प्रतिनिधी किंवा जो डिलिव्हरी बॉय असतो, जो डिलिव्हरी मॅन असतो, तो वस्तू घेऊन आपल्या घरी येतो आणि वस्तू आपल्याला घरी आणून देतो किंवा घरपोच वस्तू देतो आणि आपण त्याचे पैसे ऑनलाईन देतो. आपण त्याचे पैसे काय करतो, ऑनलाईन देतो. मग त्यासाठी आपण पेटीएम वापरतो किंवा फोनपे यासारख्या साधनांचा वापर करून काय करतो, आपण त्या ठिकाणी त्याचे पैसे अदा करतो. म्हणजे पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय झालेला दिसतो, बदल झालेला दिसतो. भविष्याचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, अजून पुढच्या 20 किंवा 25 वर्षाचा, 15 वर्षाच्या नंतरच्या काळाचा जर तुम्ही विचार केला तर भविष्यात आज जसा कंपनीचा प्रतिनिधी आपल्या घरी वस्तू घेऊन येतो, त्याच्याऐवजी आपल्याला आपली वस्तू त्या ठिकाणी ड्रोनच्या साह्यानं त्या ठिकाणी ड्रोन हवेतून येऊन त्या ठिकाणी आपल्याला ती काय करू शकेल, वस्तू देऊ शकेल. आज सुद्धा युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये, भारतामधील काही मोठ्या शहरामध्ये सुद्धा काही वस्तू या ड्रोनच्या माध्यमातून काय केल्या जातात, पुरविल्या जातात किंवा त्याची पोच दिली जाते. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे त्या ठिकाणी पिझ्झा, बर्गर यासारख्या ज्या चीज वस्तू आहेत
त्या चीज वस्तू सुद्धा त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून काय केल्या जातात, ग्राहकांना घरपोच दिल्या जातात. म्हणजे व्यावसायिक जगतामध्ये व्यवस्थापन क्षेत्रामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह काय होतात त्या ठिकाणी येत असतात. आणि त्यानुसार त्या ठिकाणी व्यवस्थापन शास्त्रातील नियम, व्यवस्थापन शास्त्रातील तंत्र ही थोडीशी काय होतात, बदलत जातात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन हे शास्त्र नक्की आहे, ते एक सामाजिक शास्त्र आहे, पण इतर शास्त्रासारखे याच्यातले जे नियम आहेत ते नियम कधीही न बदलणारे असे नियम नाहीत. इतर शास्त्रातील मूलभूत नियमाप्रमाणे या शास्त्रातील नियम हे कसे नाहीत, न बदलणारे नियम नाहीत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन हे विज्ञान आहे, परंतु मूलभूत नियम नाही. म्हणजे इतर नैसर्गिक शास्त्राप्रमाणे हे शास्त्र नियम न बदलणारं, तत्व न बदलणारं शास्त्र नाही, आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन हे विज्ञान आहे, परंतु मूलभूत नियम नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, हेनरी F.W. टेलर यांच्या मते उद्योग संस्थेची संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग संस्थेने रूल ऑफ थंब म्हणजे अंगोठा पद्धतीचा किंवा चुका आणि शिका या पद्धतीचा वापर न करता शास्त्रीय विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजेच शास्त्रीय पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे समस्या जशीच्या तशी विना किचकट, विना सायास पार पडेल किंवा काम करा, चुका सुधारू अशी समस्या न सोडवता शास्त्रीय पद्धतीचा वापर करून ती समस्या सोडवावी. प्रत्येक लहान कामासाठी सुद्धा व्यवस्थापनाने शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा असा आग्रह नेहमी F.W. टेलर हा धरतो. कामासाठी लागणारा आवश्यक वेळ, प्रमाणित साधनं, कुशल मनुष्यबळ आणि प्रमाणित उत्पादन हे व्यवस्थापकाने निश्चित करावे. आणि यामुळे वेळ, ऊर्जा वाचवता येईल, अपेक्षित उत्पादन साध्य होईल. आणि म्हणून ते विज्ञान आहे. व्यवस्थापकाने घेतलेले निर्णय हे त्याच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये थोडा बदल करावा लागतो. त्यामुळे ते नैसर्गिक शास्त्रातील नियमासारखे मूलभूत नियम नसतात. तर या पद्धतीनं आपल्याला हेनरी फ्युएल यांचं जे पहिलं तत्व आहे ते पहिलं तत्व सांगता येईल की ते विज्ञान आहे, परंतु मूलभूत नियम नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय व्यवस्थापनाच्या दुसऱ्या तत्वामध्ये F.W. टेलर यांनी जे दुसरं तत्व सांगितलेलं आहे ते तत्व आपल्याला सांगतं की समरसत्ता आहे, विवाद नाही. बघा याऐवजी तुम्ही एक सोपा शब्द वापरू शकता, एकमत आहे, विवाद नाही. एकमत आहे, विवाद नाही. या तत्वानुसार व्यवसाय संघटनेचे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सामंजस्य असले पाहिजे. या दोघांच्यामध्ये एकमत असले पाहिजे, त्यांच्यामध्ये वाद विवाद असू नयेत. व्यवस्थापन व कर्मचारी हे संघटनेमध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमत असावे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरणाची निर्मिती होईल आणि व्यवसाय संघटनेला अपेक्षित यश काय करता येईल, मिळवता येणं शक्य होईल. व्यवस्थापनाने आम्ही आहोत म्हणून कर्मचारी आहेत आणि कर्मचारी वर्गाने आमच्यामुळे व्यवसाय संघटना चालते असे समजू नये. व्यवसाय संघटनेमध्ये दोघेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोघांनीही एकमेकांच्या हिताचा विचार हा व्यवसाय संघटनेमध्ये केला पाहिजे. कर्मचारी वर्गाने जादा उत्पादन करावे आणि व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि फायद्यांचा विचार करावा. यात संघटनेचे सुद्धा हित आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन आणि व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे या दोघांच्यामध्ये एकमत असलं पाहिजे. त्या दोघांच्यामध्ये वादविवाद असू नयेत. आणि जर त्यांच्यामध्ये एकमत असेल, त्यांच्यामध्ये जर सहकार्य असेल, सामंजस्य असेल,
तर त्याचा निश्चितच व्यवसाय संघटनेसाठी काय होतो, त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याच्या स्थापनेवेळी महाराज आपल्या मावळ्यांच्या हिताचा नेहमी विचार करत असत. आपल्या मावळ्यांच्या हिताचा नेहमी विचार करत असत आणि त्यामुळे मावळे सुद्धा स्वराज्याचा विचार करत असत. म्हणजे दोघांच्यामध्ये सामंजस्य होतं, दोघांच्यामध्ये वाद नव्हता. या उलट औरंगजेबाच्या सेनेमध्ये किंवा मुघलांच्या सेनेमध्ये काय परिस्थिती होती, तर औरंगजेब हे फक्त त्या ठिकाणी जे सैनिक आहेत ते सैनिक हे नोकर आहेत असं समजून त्या पद्धतीची त्यांना वागणूक देत असे आणि त्यामुळे औरंगजेबाला त्या ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कधीही पूर्ण करता आलं नाही. परंतु राजे हे नेहमी आपल्या मावळ्यांच्या हिताचा, आपल्या सैनिकांच्या हिताचा विचार करत होते आणि त्यामुळे मावळे सुद्धा राजांना योग्य ती साथ देत होते. प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावून ते प्रत्येक मोहीम त्या ठिकाणी काय करत होते, फत्ते करत होते. आणि म्हणून अगदी छोट्याशा जहागिरीमधून त्या ठिकाणी शिवाजी राजांनी भारतामध्ये प्रचंड मोठं काय केलं, त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करू शकले किंवा प्रचंड मोठं राज्य काय करू शकले, निर्माण करू शकले. आणि म्हणून व्यवस्थापन म्हणजे मालक आणि कर्मचारी वर्ग या दोघांच्यामध्ये जर एकमत असेल तर निश्चितपणे त्यामधून त्या ठिकाणी दोघांचा देखील काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. असं तत्व या ठिकाणी हेनरी फेवल यांनी सांगितलेलं आहे. असं तत्व त्या ठिकाणी F.W. टेलर यांनी काय केलेलं, दुसरं तत्व सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचं जे तिसरं तत्व सांगितलं ते तिसरं तत्व म्हणजे मानसिक क्रांती. मानसिक क्रांती. बघा F.W. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. मानसिक क्रांतीची संकल्पना काय केली, F.W. टेलर यांनी सर्वप्रथम मांडली. हे तत्व व्यवसाय संघटनेचे व्यवस्थापन आणि व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे या दोघांचा एकमेकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्यावर भर देते. या दोघांच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्यावर काय करते, भर देते. बघा व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाला नेहमी असे वाटत असते की कर्मचारी काम कमी करतात, तर कर्मचारी वर्गाला नेहमी असे वाटत असते की जादा काम सांगितले जाते, योग्य तो मोबदला मिळत नाही, व्यवस्थापन विनाकारण काय करते, त्रास देते. मी आहे म्हणून संघटना आहे, कामगार आहेत हा एकमेकांकडे पाहण्याचा व्यवस्थापनाचा आणि कर्मचारी वर्गाचा म्हणजे कामगाराचा जो दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनामध्ये काय केला पाहिजे, बदल घडवून आणला पाहिजे. म्हणजे हा जो विरोधाभासाचा जो दृष्टिकोन आहे एकमेकांकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन बदलून त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे यावर मानसिक क्रांती हे तत्व काय करतं, भर देतं. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांना त्यांच्या संघटनेतील समान अस्तित्वाची नेहमी जाणीव असली पाहिजे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही एकमेकांना काय केलं पाहिजे, पूर्णपणे सहकार्य केलं पाहिजे आणि त्याचा निश्चित परिणाम व्यवसाय संघटनेचं उत्पादन वाढण्यामध्ये आणि व्यवसाय संघटनेच्या नफ्यामध्ये वाढ होण्यामध्ये काय होऊ शकतो. आणि म्हणून F.W. टेलर यांचं असं मत आहे की व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन आणि व्यवसाय संघटनेमधला जो कर्मचारी वर्ग आहे या दोघांनीही एकमेकांकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन काय केला पाहिजे, बदलला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि यामध्येच दोघांचंही काय झालेलं असेल, त्या ठिकाणी हित सामावलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचं जे चौथं तत्व सांगितलं ते चौथं तत्व म्हणजे सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. बघा हेनरी फेवल यांनी जी 14 तत्व सांगितली या 14 तत्वामध्ये सुद्धा असंच एक तत्व त्यांनी मांडलं होतं की वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला जास्त महत्त्व किंवा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य देऊ नये, वैयक्तिक हिताला प्राधान्य देऊ नये. बघा सहकार्य आहे परंतु व्यक्तिगत स्वार्थ नाही.
असं हे जे चौथं तत्व FW टेलर यांनी सांगितलेलं आहे. तर हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन यामधील परस्पर सहकार्याला जास्त महत्त्व देते. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये परस्परांमध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे, यावर हे तत्व काय करतं, जास्त भर देतं. बघा, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सहकार्य असेल, एकमेकांवरती त्यांचा विश्वास असेल, त्यांच्यामध्ये जर संघभावना असेल, तर आपोआपच व्यवसाय संघटनेमध्ये जी अंतर्गत स्पर्धा असते, या अंतर्गत स्पर्धेचं रूपांतर सुदृढ अशा संघटनात्मक वातावरणामध्ये होऊ शकतं. संघटनात्मक वातावरणामध्ये काय होऊ शकतं, होऊ शकतं. आणि म्हणून FW टेलर असं म्हणतो की व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन ज्यावेळेस एखादा निर्णय घेते, त्यावेळेस हा निर्णय घेताना व्यवस्थापनानं निर्णय प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना सुद्धा सामावून घेतलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांकडून काही सूचना आल्या तर त्या सूचनांचा त्या ठिकाणी व्यवसाय व्यवस्थापनानं काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. तर व्यवसाय संघटनेमधील जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी व्यवस्थापनाला काय करतील, सहकार्य करतील आणि त्यांच्यामध्ये संघभावना काय होऊ शकेल, निर्माण होऊ शकेल. उदाहरणार्थ, व्यवसाय संघटनेला आपल्या कर्मचाऱ्यांची एखादी सहल किंवा एखादी ट्रिप काढवायची आहे आणि अशा वेळी व्यवस्थापनानं जर परस्परच सहलीचं ठिकाण ठरवलं, सहलीची तारीख ठरवली, सहलीमधला कार्यक्रम ठरवला, तर त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग त्यांना आवश्यक ते सहकार्य करणार नाहीत. आणि त्यासाठी असा कोणताही निर्णय घेत असताना व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची सुद्धा काय केली पाहिजे, मदत घेतली पाहिजे. तर अशा सहलीच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना कोणत्या ठिकाणी जायला आवडेल, कोणत्या वेळी जायला आवडेल, त्या सहलीमध्ये काय नेमके कार्यक्रम असावेत, याविषयी त्यांचे विचार हे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना काय करावेत, विचारावेत. तर ते तुम्हाला मनापासून काय करतील, सहकार्य करतील. किंवा व्यवसाय संघटनेला समजा कामगारांच्या कामाचे तास वाढवायचे आहेत, तर कर्मचाऱ्यांना विचारून तसे तास वाढवावेत. जर परस्पर निर्णय घेऊन त्या ठिकाणी जर व्यवसाय संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी सहकार्याची भावना निर्माण होणार नाही. आणि म्हणून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना संघटनेचा अविभाज्य भाग समजावा, त्यांचे हित पाहावे. तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा अवाजवी मागण्या करू नयेत. संपावर जाणे, मोर्चे काढणे यासारखे जे प्रकार असतात, अशा प्रकारचे प्रकारही त्या ठिकाणी त्यांनी करू नयेत.